तशी तिची परत एकदा भाव समाधी लागलेली आहे. भगवंताचं नामस्मरण सतत हिच्या मुखामध्ये आहे. आणि त्या आठव्या गर्भाची ही आई, हिला वेध लागलेले आहेत की हा आठवा कसा असेल, दुष्टांचं निर्दालन करेल. कारण भगवंताला जन्माला येण्यासाठी काहीतरी अर्थ लागतो आणि तो अर्थ कोण देणार आहे तर हा अवतार हा कंसच देणार आहे. आणि त्याप्रमाणे आठवा आता मात्र कंस वेडा पिसा झालेला आहे. सगळीकडे पाहावं तर त्याला तो आठवाच दिसू लागला. एखाद्या दासीला बोलवावं तर 8 जणी तयार आहेत. कुणाला हाक मारावीस 8 सैनिक तयार आहेत. एक तलवार बघावी तिथे 8 तलवारी लागलेल्या आहेत. आणि असं करता 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 तो दिवस आलेला, श्रावण मासातील ती अष्टमी. आणि या अष्टमीला सगळीकडे सगळे देव आपल्या हातामध्ये फुलं घेऊन उभा आहेत. आकाशामध्ये सगळ्या देवांची गर्दी झालेली आहे. आणि त्या बंदिवासामध्ये देवकी कळा द्यायला लागलेली आहे. डोहाळे तर बघा कसे आहेत, नाही तर आमच्याकडचे डोहाळे विचारूच नका. काय असतात डोहाळे. वडापाव तरी खावा वाटतो, पाणीपुरी तरी खावी वाटती. अहो काय काय मी ऐकलेलं आहे, चुलीतली राख सुद्धा खावी वाटती, पेन्सिल सुद्धा खावी वाटती. असे डोहाळे. मग आमच्याकडे कसा हो कृष्ण जन्माला यायचा. ती देवकी होती हो. तिला पोटात त्या गर्भाचे, कारण गर्भाचे आवडी मातेचा डोहाळा. भगवंताचे डोहाळे काही छोटे होते का, बारके होते का. मुष्टिक चाणूरांनाही मारायचंय आणि त्या कंसाला देखील मारायचं आहे त्याला. आता भगवंत जन्माला येणार आहे. सगळीकडे दाटी झालेली आहे. आणि सगळे गोपाल कृष्ण राधा कृष्ण, गोपाल कृष्ण राधा कृष्ण, गोपाल कृष्ण राधा कृष्ण, गोपाल कृष्ण राधा कृष्ण म्हणायचे सगळ्यांनी. भगवंतानी देवकीला एकदा सांगावं म्हणून शंख चक्र गदा पद्म असलेलं ते रूप देवकीला दाखवलेलं आहे. देवकी, तुझ्या गर्भामध्ये मी वास करत आहे. अगं मला तुझ्या पोटी जन्माला यायचं आहे. देवकी हात जोडून म्हणतीये, देवा देवा तुम्ही असे जन्माला येऊ नका. तुमचे ते लहान लहान पाय पदकमल माझ्या घरामध्ये, माझ्या या संसारामध्ये नांदू दे. अहो तुमचं बालपण मला बघायचं आहे देवा. तुम्ही एवढा सपुत्र म्हणून जन्माला या. ही माया होती हो. भगवंत गुप्त झाले. माया सगळी, ही मायाच होती सगळी. देवकीला आता परत काही माहित नाहीये, विसरून गेली आहे ती. ही एवढं मोठ्या भगवंताने मला दर्शन दिलेलं आहे, विसरून गेली आहे ती. आणि इकडे मात्र कळा आल्या. गोपाळ कृष्ण भगवान की, गोपाळ कृष्ण भगवान की, गोपाल कृष्ण भगवान की. कृष्ण जन्माला आलेला आहे. गोपाल कृष्ण राधा कृष्ण, गोपाल कृष्ण राधा कृष्ण, गोपाल कृष्ण राधा कृष्ण, गोपाल कृष्ण राधा गोपाल कृष्ण राधा कृष्ण. सगळ्यांना आनंदी आनंद झालेला आहे. पण भीती एका कंसाची आहे की या बालकाला लवकरात लवकर घेऊन नंदाकडे पोच करायचे, गोकुळामध्ये पोच करायचे. आणि वसुदेवानी एका टोपली
गेले अक्षरशः. नंदारे टोपली घेऊन त्या कारागृहातून बाजूला आले आणि आता मात्र यमुनेच्या डोहातून जायचं आहे. आणि आपण गोकुळामध्ये करणार आहोत त्याचं बारसं गोकुळात करणार आहोत. त्याप्रमाणे भगवंताला त्या एवढ्याशा लेकराला वसुदेवांनी टोपलीमध्ये घेतलंय.